नमस्कार मित्रांनो, या आपल्या सिरीजचं हे आहे 8 नंबरचं लेक्चर. तर बघा, आपण यामध्ये आज बघणार आहोत मार्केटबद्दल बघणार आहोत, फायनान्शियल मार्केटबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहोत. काही की चेंजेस झालेले आहेत आपल्या बँकिंग अमेंडमेंटमध्ये, ते बघणार आहोत. अजून सोबत इन्फ्लेशन काय असते, डिफ्लेशन काय असते, हायपर इन्फ्लेशन, स्टॅगफ्लेशन ह्या टर्म्स आहेत. जनरली ह्या आपल्याला मोस्ट ऑफ द टाईम विचारतात इंटरव्ह्यूमध्ये, त्या पण बघूयात. आणि थोडंसं याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठले टॉपिक राहिलेले आहेत, तर जे टॉपिक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये एक MPC पॉलिसी कमिटी हा एक महत्त्वाचा टॉपिक राहिलेला आहे आणि तो मुद्दामून मी होल्ड करून ठेवलेला आहे लास्ट मोमेंटसाठी. काय होईल की तो टॉपिकच असा आहे, तो मी कितीही वेळेस केला तर ते विसरते, कन्फ्युजिंग टर्म्स आहेत थोड्याशा, म्हणून मी लास्ट मोमेंटला ठेवला आहे, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये गेले तेव्हा ते विसरणार नाही. म्हणून MPCचा एक महत्त्वाचा टॉपिक आपला बाकी राहिलेला आहे. तर बघा, हे बघा, तुमची डिमांड जी होती की सर एक टेलिग्राम चॅनल क्रिएट करा आणि आम्हाला PDF प्रोव्हाइड करा लेक्चरच्या. तर त्या PDFसाठी मी GLOG नावाचं एक चॅनल क्रिएट केलेलं आहे. तुम्ही सर्वजणांनी एक चॅनल जॉईन करून घ्या. या चॅनलची लिंक जी आहे ती मी आपल्या या व्हिडिओच्या किंवा सर्वच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये पण करतो. तर त्यातून तुम्ही ते GLOG नावाचं चॅनल डाउनलोड जॉईन करून घ्या. सोबत मी GAचे जे काही आता इथून समोर जे काही डेलीचे अपडेट्स असतात GA बद्दलचे, ते सर्व त्या ग्रुपवर टाकणार आहे. आणि जर समजा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, कॉल करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज, टेलिग्रामला मेसेज करू शकता. काही अडचणी असतील तर तुमचं अडचणी सॉल्व्ह होऊन जातील. ओके, बघा, ह्या आहेत काही कमेंट्स आहेत. मुलांचा फीडबॅक आहे इंटरव्ह्यूच्या बॅचबद्दल, की फ्री बॅचमध्ये काय काय मिळतं, काय नाही मिळते. सध्या पेड बॅचपेक्षा फ्री बॅचमध्ये खरंच ही बॅच चांगली आहे का, तर ते इंटरव्ह्यूचा जेन्युइन फीडबॅक आहे स्टुडंटच्या साईडनं ह्या कमेंट्स आलेल्या आहेत, तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता आपण बघूयात आज प्रायमरी मार्केट म्हणजे काय. प्रायमरी मार्केट म्हणजे आता आपण हा कशाचा पार्ट आहे, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, त्यानंतर आपण मनी मार्केट, कॅपिटल मार्केट, हे कशाला म्हणायचं, तर हा पार्ट आहे फायनान्शियल मार्केटचा. कशाचा? फायनान्शियल मार्केटचा हा पार्ट आहे. तर याच्यामध्ये बघूयात आपण की प्रायमरी मार्केट कशाला म्हणायचं आणि सेकंडरी मार्केट कशाला म्हणायचं. ओके, प्रायमरी मार्केट कशाला म्हणायचं आणि सेकंडरी मार्केट कशाला म्हणायचं. आता ही कंपनी आहे कुठली, झोमॅटो नावाची कंपनी आहे. या कंपनीला काय करायचं आहे, पैसा कलेक्ट करायचा आहे. काय म्हणतो, पैसा मार्केटमधून पैसा मार्केटमधून गोळा करायचा आहे. कंपनीने काय केलं, कंपनीने मार्केटमधून पैसा गोळा करायचा आहे. मग शेअर काय करते, ते डायव्हेस्ट करते. डायव्हेस्ट म्हणजे ते काय करते, लोकांना विकते शेअर. मग त्याच्यासाठी ते काय करते, IPO आणते. काय, इनिशियल पब्लिक ऑफरिंग IPO लॉन्च करते. IPO थ्रू काही शेअर लोकांना विकते, त्यांना इन्व्हेस्ट करू देते आणि त्यांना ओनरशिप मिळते. त्याच्यामध्ये त्या कंपनीमध्ये ओनरशिप मिळते आणि ते काय करतात, हा एक शेअर, समजा एक शेअर आहे त्यांचा 100 रुपयाचा, असे ते हजारो करोड शेअर ते विकतात आणि मार्केटमधून काय करतात, त्यांना पैसे जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढा पैसा ते उचलतात. म्हणजे जेव्हा फर्स्ट टाईम हे काय करतात, हे मार्केटमध्ये त्यांचा IPO आणतात, इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतो. त्या ते जे असते फर्स्ट टाईम, जेव्हा एखादी कंपनी मार्केटमध्ये त्यांचा IPO घेऊन येते, तर तेव्हा त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात. जेव्हा फर्स्ट टाईम ते मार्केटमध्ये त्याचा IPO घेऊन येतात, लोकांकडून पैसा गोळा करायचा असतो आणि लोकांना ते त्याच्या कंपनीमध्ये ओनरशिप देतात, तेव्हा त्याला फर्स्ट टाईम जेव्हा ही प्रोसिजर होते, तेव्हा त्याला प्रायमरी मार्केट असं म्हणत असतात. सोबत एक याचाच पार्ट आहे FPO, फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग. काय, फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग, त्याला फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग असं म्हणत असतो. सर, फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग म्हणजे काय, तर FPO म्हणतो याला. तर फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग म्हणजे काय, यातलेच समजा हीच कंपनी आहे, याच्यामध्ये अजून फर्स्ट टाईम त्यांनी 1000 शेअर विकले होते समजा, तर हे काय करते, फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग म्हणजे हे त्यांना अजून पैशाची रिक्वायरमेंट आहे. हे पहिले शेअर तर विकले, मग ते अजून शेअर काहीतरी काढते नंतरच्या वेळेस आणि ते फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग म्हणून त्याला विकते. कारण ते फर्स्ट टाईमच आहे, पण ते काय पहिले जेवढे काढले होते ते विकले, मग त्यांना अजून डायव्हर्ट केले थोडेसे शेअर, अजून त्यांना गरज पडली पैशाची, अजून 1000 शेअर काढले आणि परत त्यांनी ते विकले. आता हे फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंगमध्ये एक असते बघा, राईट इश्यू. तुम्हाला माहिती असेल, राईट इश्यू म्हणून एक टर्म असते. राईट इश्यू म्हणजे काय, तर राईट इश्यू म्हणजे काय, की जेव्हा फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग काढतात तेव्हा ऑलरेडी समजा हे एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहेत, एक 1000 शेअर काढले होते, ते 1000 लोकांनी समजा ते घेतले, तर एक्झिस्टिंग शेअर होल्डरला एक राईट इश्यू म्हणून एक ऑप्शन दिले जाते. काय, ही कंपनी काय करते, हे झोमॅटोवाले काय करतात, म्हणजे ही कंपनी काय करते की बाबा माझ्याकडे जे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत, मी जे ऑलरेडी 1000 शेअर काय केले होते, काढले होते, इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणून काढले होते, लोकांकडे आहेत, 1000 इन्व्हेस्टर जे आहेत ऑलरेडी, त्यांना आपला फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंगमध्ये आपण अजून 1000 शेअर देणार आहोत.
तर मग काय करतात ते, हे यांना जे एक्झिस्टिंग 1000 शेअर होल्डर्स आहेत, हे शेअर होल्डर्स यांना काय करतात, ऑफर करतात काय, की समजा त्यांनी म्हणलं की आता यावेळी जे काढले, यावेळी जे शेअर काढले 1000 शेअर जे त्यांनी विकायला काढले परत, त्या शेअरची व्हॅल्यू त्यांना काय केलं 120 रुपये ठेवली. पहिल्याची किती होती, 100 होती, आता याची किती आहे 120. तर मग ते काय म्हणतात की बाबा तुम्ही आमचे एक्झिस्टिंग कस्टमर आहात, पहिले जे 1000 होते, तुम्ही आमचे एक्झिस्टिंग कस्टमर आहात, तर तुम्हाला काय करतो 120च्या ऐवजी आम्ही काय करतो, हे परत तुम्हाला 100 रुपयाचा शेअर ऑफर करतो. त्याला राईट इश्यू म्हणत असतात. काय राईट इश्यू असं म्हणत असतात, हे पण लक्षात असू द्या. तुम्हाला विचारू इंटरव्ह्यूमध्ये राईट इश्यू म्हणजे काय, तर फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंगमध्ये जे काही त्या कंपनीचे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत त्यांना अगोदर एक ऑफर दिली जाते की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये काय करा, इन्व्हेस्ट करा. तुम्हाला आम्ही 120च्या ऐवजी म्हणजे जे काही त्या टाईमचे भाव आहेत, त्या टाईमचे रेट आहेत, त्याच्यापेक्षा आम्ही पहिले किंवा काही मार्जिन देऊन किंवा काही सबसिडी देऊन म्हणा किंवा काही डिस्काउंट देऊन ते शेअर त्यांना विकतात. त्यांना एक ऑफर दिली जाते की बाबा तुम्ही आमच्या कंपनीमध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहात, म्हणून तुम्हाला आमच्याकडून काहीतरी डिस्काउंटमध्ये आम्ही तुम्हाला शेअर ऑफर करतो. त्याला राईट इश्यू असं म्हणत असतात फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंगच्या वेळेस. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल की प्रायमरी मार्केट कशाला म्हणायचं. सर मग आता सेकंडरी मार्केट कशाला म्हणायचं. बघा सेकंडरी मार्केट म्हणजे काय, आता हे काय सेकंडरी मार्केट म्हणजे काय मित्रांनो, जे काही स्टॉक मार्केट आहे, तुम्ही एक्झाम्पल पकडू शकता स्टॉक मार्केट. आता समजा मी काय केलं एखादा LICचा एखादा शेअर घेतले, म्हणजे मी काय केले 50 शेअर LICचे घेतले. ओके, आता 50 शेअर LICचे घेतले आणि समजा मी 100 रुपयानं LICचे शेअर घेतले होते. आता त्याची प्राईस झाली 200 रुपये. 50 शेअरची प्राईस किती झाली, पहिली होती 100 रुपये, आपण 100 रुपयानं मी 100 रुपयानं घेतले, नंतर त्याची प्राईस झाली 200 रुपये. मग आता मला प्रॉफिट व्हायला लागला, कारण हे किती व्हायला लागले 5000चे, याचे किती झाले 10,000 झाले. इथं मी इन्व्हेस्ट केले ते 5000, इथं त्याचे झाले 10,000. तर मग मी काय केलं, मला 5000 प्रॉफिट झाला. मी काय केलं, शेअर काय केले 200 रुपयानं विकून टाकले. मग जेव्हा फर्स्ट टाईम मी घेतले होते 50 रुपयानं आणि ऑलरेडी घेतलेले होते, तर हे जे मी जेव्हा विकतो तेव्हा ते मी तिसऱ्या पर्सनला विकतो. फर्स्ट टाइम मी घेतले, सेकंड टाइम मी तिसऱ्या पर्सनला विकतो. काय तिसऱ्या पर्सनला जेव्हा विकतो, म्हणजे ऑलरेडी जी काही स्टॉक माझ्याकडे होते, मी स्टॉक घेतले, नंतर मी जेव्हा ती विकले तेव्हा ते तिसऱ्या पर्सननं घेतले, म्हणून हे सेकंडरी मार्केटमध्ये येते. काय हे स्टॉक जे आहेत ते सेकंडरी मार्केटमध्ये याच्यामुळे येते की आपण याच्यामध्ये फक्त फर्स्ट टाइम इश्यू नाही करत. जे ऑलरेडी एक्झिस्टिंग शेअर्स आहेत तेच आपण त्याला विकत असतो परत, म्हणजे त्याची सेलिंग आणि बाईंग चालत असते. जे ऑलरेडी एक्झिस्टिंग शेअर मार्केटमध्ये आहेत त्याची सेलिंग आणि बाईंग चालत राहते. जसं की इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये फक्त फर्स्ट टाइम ती मार्केटमध्ये आली होती, पण हे फर्स्ट टाइमने मार्केटमध्ये आली, हे ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत, फक्त याची बाईंग आणि सेलिंग ही कंटिन्युअसली चालत राहते, म्हणून याला सेकंडरी मार्केट असं म्हणत असतं. त्याला स्टॉक मार्केटचं एक्झाम्पल पकडू शकता तुम्ही, स्टॉक मार्केट म्हणू शकता. ओके, तर हे असते सेकंडरी मार्केट. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा काय, इक्विटी मार्केट पण आहे आणि डेप्ट मार्केट पण आहे. ओके, आता आपण बघूया याची डेफिनेशन बघूयात. काय डेफिनेशन काय म्हणते बघूया. डेफिनेशन म्हणते इट इज दॅट मार्केट इन विच शेअर्स, डिबेंचर्स आणि अदर सिक्युरिटीज आर सोल्ड फॉर द फर्स्ट टाइम. काय फॉर द फर्स्ट टाइम फॉर कलेक्टिंग लॉंग टर्म कॅपिटल करण्यासाठी ते काय करतात, त्यांची शेअर्स, डिबेंचर आणि अदर सिक्युरिटी ऑफर करतात, सोल्ड करतात. कशाला, कोणाला, कस्टमरला, पब्लिकला विकतात आणि त्याच्या माध्यमातून मनी कलेक्ट करतात लॉंग टर्मसाठी. त्यालाच याच मार्केटला, प्रायमरी मार्केटलाच न्यू इश्यू मार्केट असं म्हणू शकतो. काय न्यू इश्यू मार्केट असं सुद्धा याला म्हणत असतो आपण. कशाला, प्रायमरी मार्केटला. ओके, आता त्याचे एक्झाम्पल IPO सांगितलं मी तुम्हाला, FPO सांगितलं, राईट इश्यू सांगितलं, बऱ्याच साऱ्या गोष्टी मी याच्याबद्दल सांगितल्या. आता सेकंडरी मार्केट म्हणजे काय, इट इज अ फायनान्शियल मार्केट प्लेस वेअर इन्व्हेस्टर बाय अँड सेल सिक्युरिटीज दॅट हॅव ऑलरेडी बीन इश्यूड. मी काय सांगितलं, एक्झिस्टिंग सिक्युरिटी ज्या काही असतात, एक्झिस्टिंग स्टॉक जे काही असतात त्यांनाच बाईंग आणि सेलिंग करणं, याला आपण सेकंडरी मार्केट असं म्हणत असतो. ओके, हे याचं एक्झाम्पल आहे स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट आणि डेब्ट मार्केट. त्यानंतर IPO म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ते सांगितलं, इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे काय, इट इज द प्रोसेस बाय विच प्रायव्हेट कंपनी ऑफर इट्स शेअर टू द पब्लिक. It is the process by which a private company offer its share to the public for the first time, allowing investor to buy ownership in the company. ते सांगितलं मी. IPO म्हणजे काय, ते जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा एखादी कंपनी त्याचे शेअर मार्केटमध्ये आणते आणि इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि कंपनी काय करते, त्याच्या माध्यमातून पैसा कलेक्ट करते, त्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हणत असतात. आणि फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग म्हणजे काय, हे शेअर त्यांनी पहिले काही प्रमाणात केले होते, म्हणजे समजा 1000 शेअर अगोदर दिले होते त्या, आणि ते शेअर विकले, पण तितकी त्यांना त्या कंपनीची जेवढी डिमांड आहे पैशाची, तेवढी डिमांड फुलफिल नाही झाली, की बाबा त्यांना जेवढा पैसा पाहिजे होता तेवढा पैसा अजून त्यांना काही पैसा लागतोय. मग ते काय करतात, अजून त्या कंपनीमध्ये शेअर इश्यू करतात. ऑलरेडी 1000 केले होते, अजून 1000 करतात आणि त्याच्या माध्यमातून परत
काय करतात, पैसा कलेक्ट करतात. त्याला फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग म्हणतात. फक्त फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंगमध्ये राईट इश्यू नावाचा कन्सेप्ट असतो. राईट इश्यू म्हणजे जे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत त्यांनी अगोदरचे 1000 शेअर घेतले आहेत तर त्यांना एक डिस्काउंट दिले जाते की बाबा तुम्ही काय करा, ज्या करंट प्राइस थोडीशी जास्त असेल तर त्याच्यापेक्षा थोडं डिस्काउंट देऊन त्याला सांगितलं जाते की आम्ही तुम्हाला काय करतो, तुम्ही आमच्या कंपनीचे ऑलरेडी पार्ट आहात, आमच्या कंपनीमध्ये ऑलरेडी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे तर आम्ही तुम्हाला काय करतो, आम्ही तुम्हाला हे काही शेअर तुम्हाला डिस्काउंटवर देतो कारण तुम्ही आमच्या सिस्टमचे ऑलरेडी पार्ट आहात किंवा आमच्या कंपनीचे ऑलरेडी कस्टमर आहात. ओके, किंवा याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी शेअर विकत घेतलेले आहे म्हणून त्यांना एक राईट प्रोव्हाइड केला जाते. त्या कन्सेप्टला आपण राईट इश्यू असं म्हणत असतो. काय राईट इश्यू असं म्हणत असतो. हे तुम्हाला समजलं असावं. काय सांगितलं मी, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, IPO, FPO, राईट इश्यू हे 4-5 कन्सेप्ट याच्यामध्ये सांगितलेले आहेत. ओके, आता आपण बघूयात मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट म्हणजे काय. मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट म्हणजे हे दोन्ही पण फायनान्शियल मार्केटचे पार्ट आहेत. काय फायनान्शियल मार्केटचे पार्ट आहेत, त्याच्यामध्ये सिक्युरिटी ज्या आहेत त्या लॉंग टर्म, शॉर्ट टर्म सिक्युरिटीच्या सेलिंग आणि बाईंग केले जाते, त्याला आपण फायनान्शियल मार्केट असं म्हणत असतो. तर डिफरन्स बिटवीन मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट बघा. आता डिफरन्स काय, मनी मार्केट इट इज अ शॉर्ट टर्म फंड्स अँड इन्व्हेस्टमेंट. काय हे शॉर्ट टर्म्स असते, काय शॉर्ट टर्मसाठी असते. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी काय असते मनी मार्केटमध्ये ती शॉर्ट टर्मसाठी असते आणि लॉंग टर्म कॅपिटल मार्केटमध्ये ही जी आहे ती लॉंग टर्मसाठी असते. काय इन्व्हेस्टमेंट आणि सिक्युरिटी ज्या लॉंग टर्मसाठी असतात. मनी मार्केटमध्ये शॉर्ट टर्मसाठी असतात आणि कॅपिटल मार्केटमध्ये लॉंग टर्मसाठी असतात. त्यानंतर याचं ड्युरेशन जे असते मनी मार्केटचं 365 दिवस असते आणि कॅपिटल मार्केटचं मोर दॅन 365 दिवस किंवा 1 वर्षापेक्षा जास्त असते. म्हणजे मनी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण फक्त 1 वर्षापर्यंतच करू शकतो, मॅक्झिमम 365 दिवस. तर कॅपिटल मार्केटमध्ये आपण 365 दिवसापेक्षा जास्त आणि त्याला वरची अपर लिमिट कुठलीही नाही, कितीही दिवसासाठी आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता मनी मार्केटचे जर काही इन्स्ट्रुमेंट बघायला गेलं तर T-बिल्स, ट्रेजरी बिल्स म्हणतो आपण, त्याच्यामध्ये कमर्शियल पेपर म्हणतो, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणतो. हे जे आहेत हे इन्स्ट्रुमेंट आहेत कशाचे, मनी मार्केटचे. सोबत कुठले, हां काय म्हणतो आपण त्याला, कॉल मनी, टर्म मनी आणि अजून एक कन्सेप्ट आहे बघा, कॉल मनी एक आहे, टर्म मनी एक आहे आणि अजून एक आहे, मला आठवत नाही. 3 कन्सेप्ट आहेत. कॉल मनी म्हणजे काय, एका दिवसासाठी जर का आपण एखाद्या दुसऱ्या बँककडून पैसा घेतला तर त्याला कॉल मनी म्हणतात. एक टर्म मनी आहे, जर का 15 दिवसापासून जर का 15 दिवसापेक्षा जास्त जर का 15 दिवसापासून 90 दिवसापर्यंत जर का पैसा घेतला त्याला आपण टर्म मनी म्हणतो, किंवा लॉंग टर्मसाठी घेतला त्याला टर्म मनी म्हणतो. आणि एक अजून कन्सेप्ट आहे कॉल मनी, नोटीस मनी. हां, कॉल मनी, नोटीस मनी. एक आहे कॉल मनी, एक आहे नोटीस मनी आणि एक आहे टर्म मनी. समजा एका दिवसासाठी जर का एका बँकेने दुसऱ्या बँकेकडून पैसा घेतला ओव्हरनाईटसाठी तर त्याला कॉल मनी म्हणायचं. जर का 2 दिवस ते 15 दिवसासाठी घेतला तर त्याला नोटीस मनी म्हणायचं. आणि 15 दिवसापेक्षा जर का जास्त पैसा घेतला त्याला टर्म मनी असं आपण म्हणत असतो. हे सुद्धा मनी मार्केटचेच इन्स्ट्रुमेंट आहेत. सोबत T-बिल, ट्रेजरी बिल, कमर्शियल पेपर आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. आता सर ट्रेजरी बिल तुम्हाला माहिती असेल की ट्रेजरी बिल म्हणजे काय. ट्रेजरी बिल म्हणजे आपण मिनिमम इन्व्हेस्टमेंट ही 25,000ची करू शकतो. कमर्शियल पेपरमध्ये आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटमध्ये आपल्याला 5 लाखाची मिनिमम लिमिट असते. आणि हे जे आहे ट्रेजरी बिल हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यू करत असते आणि सेल करत असते RBI. ओके, तर हे इन्स्ट्रुमेंट आहेत. एवढं डिटेल तुम्हाला याची गरज नाही. तुम्ही लक्षात ठेवा फक्त इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत मनी मार्केटचे तुम्हाला विचारतील. T-बिल्स, कमर्शियल पेपर आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणजे काय. तर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे जे आहे हे बँक इश्यू करत असते. कमर्शियल पेपर हे प्रायव्हेट कंपनी इश्यू करत असते आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यू करते. कोण, ट्रेजरी बिल हे इश्यू केले जातात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. कमर्शियल पेपर हे जे आहेत हे कंपनीकडून, प्रायव्हेट एंटिटीकडून हे केले जातात, इश्यू केले जातात. आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे बँकेकडून इश्यू केले जात असते. ओके, आता त्याच पद्धतीनं कॅपिटल मार्केटचे इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत तर स्टॉक्स आहेत, बॉन्ड्स आहेत, डिबेंचर्स आहेत आणि म्युच्युअल फंड्स आहेत. ओके, स्टॉक्स, बॉन्ड्स, डिबेंचर आणि म्युच्युअल फंड हे कशाचे इन्स्ट्रुमेंट आहेत, हे कॅपिटल मार्केटचे इन्स्ट्रुमेंट आहेत. त्यानंतर मनी मार्केट प्रोव्हाइड शॉर्ट टर्म लिक्विडिटी आणि वर्किंग कॅपिटल. हे आपल्याला शॉर्ट टर्म लिक्विडिटी आणि वर्किंग कॅपिटल प्रोव्हाइड करते. तर जे काही कॅपिटल मार्केट आहे ते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि प्रोजेक्ट हे ऑफर करते, म्हणजे प्रोव्हाइड करते. कसं, आता समजा जी कंपनी आहे जी इन्व्हेस्ट करत आहे ते ज्यानं इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यासाठी बरं का, ज्यानं इन्व्हेस्टमेंट केली किंवा आपण बी इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर ते आपल्याला काय करते, शॉर्ट टर्म लिक्विडिटी किंवा वर्किंग कॅपिटल प्रोव्हाइड करते आणि याच्यामध्ये लॉंग टर्म करते. कशामध्ये, कॅपिटल मार्केटमध्ये. त्यानंतर ही मनी मार्केट इज रेग्युलेटेड बाय RBI आणि कॅपिटल मार्केट इज रेग्युलेटेड बाय SEBI. ओके, मनी मार्केट लेस रिस्की असते आणि कॅपिटल मार्केट हे मोर रिस्की असते. रिटर्न युजली लो असतात मनी मार्केटचे आणि रिटर्न युजली हाय असतात कॅपिटल मार्केटचे. कारण हे स्टॉक्स मार्केट, याला आपण स्टॉक मार्केट म्हणत असतो. याच्यात रिस्क जास्त असते पण मग रिटर्न पण जास्त असतो. याच्यात रिस्क कमी असते तर रिटर्न पण कमी असतो. तर ह्या अशा पद्धतीचा हा डिफरन्स आहे. एवढाही डिफरन्स तुम्ही सांगितला की इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत. शॉर्ट टर्म फंड्स इन्व्हेस्टमेंट असते कशामध्ये, मनी मार्केटमध्ये. लॉंग टर्म असते कॅपिटल मार्केटमध्ये. 1 वर्षापर्यंत, मॅक्झिमम 1 वर्षापर्यंत आपण इन्व्हेस्ट करू शकतो मनी मार्केटमध्ये.
मॅक्झिमम म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आपण कॅपिटल मार्केटमध्ये करत असतो. त्याचे इन्स्ट्रुमेंट सांगा, टी बिल सांगा, कॉल मनी, नोटीस मनी, टर्म मनी, कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, मनी मार्केटचे इन्स्ट्रुमेंट आहेत. स्टॉक, बॉन्ड्स, डिबेंचर, म्युच्युअल फंड हे कॅपिटल मार्केटचे इन्स्ट्रुमेंट आहेत. याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट टर्म लिक्विडिटी आणि वर्किंग कॅपिटल मिळतं. कशामध्ये? मनी मार्केटमध्ये. याच्यामध्ये लॉंग टर्म मिळतं. रेग्युलेट कोण करते? मनी मार्केटला आरबीआय करते. रेग्युलेट कोण करते? कॅपिटल मार्केटला सेबी करते. मनी मार्केट लेस रिस्की आणि रिटर्न हे युजली लो असतात आणि कॅपिटल मार्केट हे जास्त रिस्की आणि रिटर्न युजली हाय असतात. तर हा बेसिक डिफरन्स आहे याच्यामध्ये कॅपिटल मार्केट मनी मार्केटमध्ये. आय होप तुम्हाला प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, कॅपिटल मार्केट, फायनान्शियल मार्केट, मनी मार्केट याच्यामध्ये काही डाऊट नसावा, कारण मी जेवढं व्यवस्थित तुम्हाला सांगितलं आहे तसं त्याच पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. कशामध्ये? इंटरव्ह्यूमध्ये सांगायचं आहे की काय मनी मार्केट कशाला म्हणतात, कॅपिटल मार्केट कशाला म्हणतात, आणि हेच क्वेश्चन जनरली तुम्हाला बघायला मिळतील. मोस्ट ऑफ द जणांना याच्यावर क्वेश्चन विचारतील आणि ते तुम्हाला सांगावे लागतील. ओके, आता आपण मूव करूयात नेक्स्ट टॉपिकवर. नेक्स्ट टॉपिक असा आहे की रिसेशन म्हणजे काय? बघा, रिसेशन म्हणजे काय? इट इज अ पिरियड ऑफ इकॉनॉमिक डिक्लाइन. काय? इकॉनॉमिक डिक्लाइनचा हा पिरियड असतो. टिपिकली आपल्याला समजा रिसेशन झालं तर आपण कधी कॅरेक्टराईज करतो, म्हणजे आपण याला कशा पद्धतीने कॅरेक्टराईज करू शकतो? तर बघा, समजा इंडियामध्ये जर का रिसेशन झालं तर आपण त्याला कॅरेक्टराईज कसं करणार? तर ते बघा, आपला GDP ड्रॉप होतो, त्याच्यावरून समजते आपल्याला रिसेशन झालं. सर आता GDP काय भानगडी? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे कोणाला माहीत नाही का तुमच्यापैकी? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय? समजा इंडिया आहे, हा इंडिया आहे, तर इंडियाच्या बाउंड्रीच्या आतमध्ये काय? इंडियाच्या बाउंड्रीच्या आतमध्ये जेवढ्या काही एका वर्षामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होतात त्याची जी काही फायनल व्हॅल्यू असते त्याला आपण GDP असं म्हणत असतो. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणत असतो. काय म्हणलं मी? इंडियाच्या बाउंड्रीच्या आतमध्ये काय? इंडियाच्या बाउंड्रीच्या आतमध्ये जेवढं काही गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होतात आणि त्याची जी काही फायनल व्हॅल्यू असते एका वर्षामध्ये, बरं का, फायनल व्हॅल्यू असते इंडियाच्या बाउंड्रीच्या आतमध्ये जेवढ्या काही गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस होतात आणि त्याची जी काही फायनल व्हॅल्यू असते एका वर्षामध्ये त्याला आपण GDP असं म्हणत असतो. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणत असतो. ओके, आता ते आपण कसं रिसेशन झालं तर मग आपण त्याला ओळखायचं कसं? तर बघा, इकॉनॉमिक डिक्लाइन येते तेव्हा ते आपण कॅरेक्टराईज कसं करतो? तर ड्रॉप होते, GDPमध्ये ड्रॉप होते. त्यानंतर रायझिंग अनएम्प्लॉयमेंट खूप जास्त वाढते. त्यानंतर कन्झ्युमरची स्पेंडिंग जी आहे ती रिड्यूस होते. सोबत इन्व्हेस्टमेंट जी आहे, जे कन्झ्युमर्स आहेत त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा स्पेंडिंग आहे ती कमी होते. सोबत स्टॉक मार्केटमध्ये क्रॅश होते. तेव्हा आपल्याला समजून येते की आपल्या इकॉनॉमीमध्ये रिसेशन आलेलं आहे. ओके, आता बघूया रिसेशन. तसंच एक आहे इन्फ्लेशन म्हणजे काय? इट इज अ राईज इन जनरल प्राइस लेवल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड रिड्युसिंग पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी किंवा कंझ्युमर असं म्हणू शकतो आपण. काय? कंझ्युमरची पर्चेसिंग पॉवर कमी होते किंवा मनीची पर्चेसिंग पॉवर जी आहे ती कमी होते. काय म्हणते? इट इज अ जनरल रायझेस इन प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. काय? गुड्स अँड सर्व्हिसेसची जेव्हा प्राइस लेवल वाढते आणि सोबत पर्चेसिंग पॉवर जेव्हा कमी होते, इट इज अ राईज इन जनरल प्राइस लेवल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड रिड्युसिंग पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. त्याच टायमाला पर्चेसिंग पॉवर पण कमी होते, तेव्हा त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. काय? जेव्हा गुड्स अँड सर्व्हिसेसच्या प्राइसेस ह्या वाढतात आणि त्याच टायमाला त्या मनीची पर्चेसिंग पॉवर किंवा कस्टमरची पर्चेसिंग पॉवर ही कमी होत असते, तेव्हा त्याला त्या कंडिशनला इन्फ्लेशन असं म्हणत असतो. मार्क करून घ्या, सांगतो मी आत्ताच सांगतो तुम्हाला. मोस्ट ऑफ द जणांना क्वेश्चन विचारला जाईल, मोस्ट ऑफ द जणांना क्वेश्चन याच्यावरून विचारल्या जातील, तर तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, आता तसाच कन्सेप्ट आहे सिमिलर एक हायपर इन्फ्लेशन म्हणजे काय? आता जसं इन्फ्लेशन झालं त्याच पद्धतीने हायपर इन्फ्लेशन आहे. फक्त नावाचंच आहे की हायपर खूप जास्त झालं, एक्स्ट्रीमली रॅपिड झालं. काय? आता ते कंट्रोल होत नाही, कंट्रोल होण्यासारखी कंडिशन सध्या नाही आहे मार्केटमध्ये. त्या इन्फ्लेशनला आपण हायपर इन्फ्लेशन म्हणत असतो. बघा काय? इट इज एक्स्ट्रीमली रॅपिड अँड आउट ऑफ कंट्रोल राईज इन प्राइसेस टिपिकली एक्सिडिंग 50%, म्हणजे 50% जास्त. समजा 100 रुपये एखाद्या वस्तूची किंमत आहे तर त्याच्या 150पेक्षा प्राईस त्याची जास्त झाली, 150 रुपयापेक्षा प्राईस जास्त झाली, तर त्याला आपण काय म्हणत असतो? हायपर इन्फ्लेशन. म्हणजे इट इज अन एक्स्ट्रीमली रॅपिड आणि आउट ऑफ कंट्रोल राईज इन प्राइसेस. खूप जास्त रॅपिडली इन्क्रीज होते प्राइसेस आणि आउट ऑफ कंट्रोल सिच्युएशन होऊन जाते, त्या सिच्युएशनला आपण हायपर इन्फ्लेशन असं म्हणत असतो. ओके, आता त्याचे कॉजेस बघा काय? याचे कॉजेस बघा काय? एक्सेसिव्ह मनी प्रिंटिंग. जर का आपण खूप जास्त मनी प्रिंटिंग केली तर त्या केसमध्ये पण होऊ शकते. तर हायपर इन्फ्लेशन आहे ना, एक 2 देशामध्ये मला आठवते. एक व्हेनेझुएला म्हणून कंट्री आहे, त्याच्यामध्ये एक झालं होतं, आणि एक झिम्बाब्वे. आता त्याचं स्पेलिंग पण मला आठवत नाही नेमकं काय. झिम्बाब्वे असं काहीतरी स्पेलिंग आहे, करेक्शन करून घ्या जे काय असेल ते. ओके, आठवत नाही काय ते, वेगळं स्पेलिंग आहे थोडंसं. एक व्हेनेझुएला कंट्री आहे आणि दुसरी झिम्बाब्वे नावाची कंट्री आहे, त्याच्यामध्ये हायपर इन्फ्लेशन झालं होतं.
झिम्बाब्वेमध्ये पण झालं होतं एक वेळा आणि व्हेनेझुएलामध्ये पण झालं होतं. त्यांनी काय केलं तर एक्सेसिव्ह मनी प्रिंट केली आणि लोकांमध्ये वाटून दिली. मग लोकांमध्ये ती एक्सेसिव्ह मनी, आता समजा आपला इंडिया आहे सध्या, तुमच्याकडे सगळ्याकडंच सर्वजण आहेत, आपण सर्वजण आहोत. आपल्या सर्व जणांमध्ये जर का सर्वजणांजवळ जर का 15-15, 20-20 करोड रुपये आले सेम टाईमला, तर मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमध्ये समजा तुम्हाला कार परचेस करायची, एकच कार आहे आणि तुम्हाला 10 जणांना कार परचेस करायची आहे. काय 10 जणांना कार परचेस करायची आहे, मार्केटमध्ये एकच कार आहे आणि तीच कार सर्वांना आवडली. आता तो जो विकणार आहे, सेलर जो आहे, याच्याकडे 10 करोड आहेत, याच्याकडे 10 आहे, याच्याकडे 10 आहेत, याच्याकडे 10 आहेत, याच्याकडे 10 आहेत, सगळ्याकडे 10 करोड आहेत. मग आता तिची किंमत फक्त 10 लाख आहे, पण डिमांड किती झाली याची? 10 जणांची डिमांड आहे. हा काय म्हणतो मी 11 लाख देतो, हा म्हणतो 12 देतो, हा म्हणतो 13 देतो, हा म्हणतो 14 देतो, कोणी म्हणते 20 देतो, कोणी म्हणते 50 देतो, कोणी म्हणते 1 करोड देतो. मग ही जी सिच्युएशन आहे, अशा सिच्युएशनमध्ये हायपर इन्फ्लेशन येत असते. कारण की जी कार त्याला 10 लाखात विकायची, तो काय करतो 1 करोडामध्ये विकतो. म्हणून या जर का एक्सेसिव्ह मनी प्रिंट केली सर्व लोकांजवळ, जर का ॲट द सेम टाईम खूप सारा पैसा आला, तर त्या केसमध्ये डिमांड खूप वाढते आणि डिमांड वाढल्यामुळं इन्फ्लेशन हे वाढत असते. म्हणून त्याला आपण हायपर इन्फ्लेशन असं म्हणत असतो. ओके, आता सिव्हिअर इकॉनॉमिक क्रायसिस येतो, लॉस ऑफ कॉन्फिडन्स. आपल्या करन्सीमध्ये जी काही करन्सी आहे त्याच्यामध्ये आपला कॉन्फिडन्स जो आहे तो लूज जो, किंवा करन्सी जी डिप्रिशिएट व्हायला लागते, आणि डेप्ट क्रायसिस हे त्याचे कॉजेस आहेत. तुम्ही सांगू शकता अशा पद्धतीने हे त्याचे हायपर इन्फ्लेशनचे कॉजेस आहेत. हायपर इन्फ्लेशन म्हणजे काय, त्याचे कॉजेस. इन्फ्लेशन म्हणजे काय, रिसेशन म्हणजे काय. तर रिसेशन आपण आयडेंटिफाय कसं करायचं आलं, तर ह्या गोष्टी तुम्हाला मी व्यवस्थित प्रॉपरपणे सांगितल्या आहेत आणि जशा सांगितल्या, जशा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, तशाच तुम्हाला आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगायच्या आहेत. ओके, आणि हे जर तुम्ही इतकं प्रॉपर सांगितलं ना बॉस, तुम्हाला चांगले मार्क मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही इंटरव्ह्यूमध्ये. ओके, आता डिप्लेशन आपण आता बघितलं होतं, रिसेशन बघितलं होतं, आता इन्फ्लेशन बघितलं होतं, आता डिप्लेशन बघू. हे डिप्लेशन काय, हे इन्फ्लेशनमध्ये काय होतं, जनरल प्राईस राईज होत होती लेवलची प्राइसेसची, गुड्स अँड सर्व्हिसची. डिप्लेशनमध्ये तीच काय होते, रिड्यूस होते, कमी होते. इट इज डिक्रीज इन जनरल प्राइसेस लेवल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ओव्हर टाईम, लिडिंग टू इन्क्रीज इन पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. त्याच्यात काय होत होतं की प्राइसेस, गुड्स अँड सर्व्हिसेसच्या प्राइसेस वाढायला लागल्या, ॲट द सेम टाईम पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी कमी व्हायला लागली. याच्यात डिक्रीज, याच्यामध्ये जनरल प्राइसेसची लेवल जी आहे गुड्स अँड सर्व्हिसेसची कमी होते आणि सोबत याची पर्चेसिंग पॉवर जी आहे मनीची ती इन्क्रीज होते. कशामध्ये, डिप्लेशनमध्ये. इट इज अपोजिट टू इन्फ्लेशन. काय, अपोजिट टू इन्फ्लेशन, इन्फ्लेशनच्या अपोजिट आहे. डिप्लेशन म्हणजे काय, इट इज द डिक्रीज इन जनरल प्राइसेस लेवल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ओव्हर टाईम, लिडिंग टू इन्क्रीज इन पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. ते डिप्लेशन आणि इन्फ्लेशनमध्ये काय होतं, पर्चेसिंग पॉवर कमी होती, डिप्लेशनमध्ये पर्चेसिंग पॉवर मनीची वाढत आहे. ओके, इट इज अपोजिट टू इन्फ्लेशन. हे कशाच्या अपोजिट आहे, इन्फ्लेशनच्या अपोजिट आहे, एक्झॅक्ट अपोजिट आहे डिप्लेशन. ओके, आता याचे कॉजेस काय आहेत, डिक्रीज इन डिमांड. डिमांड जर का डिक्रीज झाली तर सप्लाय खूप जास्त आहे, डिमांड खूप कमी आहे, तेव्हा डिप्लेशन येऊ शकते. इन्क्रीज, ते सांगतो, डिक्रीज इन डिमांड खूप कमी आहे आणि सप्लाय खूप जास्त आहे. आता तुम्ही मार्केटमध्ये, भाजी मंडीच्या मार्केटमध्ये गेले, तुम्हाला काय भाजीपाला खरेदी करायचा आहे, खूप जास्त काय सप्लाय खूप जास्त आहे आणि डिमांड खूप कमी आहे. लोक घेणारे खूप कमी आहेत, कारण त्यांच्याकडे पण अवेलेबल आहे ते. तर सप्लाय खूप जास्त आहे आणि डिमांड खूप कमी आहे, त्या केसमध्ये डिप्लेशन येत असते. आणि मनी सप्लाय रिड्यूस होणे आणि डेप्ट इन्फ्लेशन, जेव्हा पण हे डिप्लेशन येत असते, हे त्याचे कॉजेस आहेत. ओके, आता एक तसाच कॉन्सेप्ट आहे कॉन्ट्रॅक्शन. सर आता तुम्ही तर हे तर आम्हाला डायरेक्ट इकॉनॉमिक्समध्ये घालत आहात, तर बाळांनो हे फायनान्शियल मार्केटचा पोर्शन आहे, हा बँकिंग वगैरेचा पोर्शन आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही जे काही एवढं शिकवतो ह्याच्यापेक्षा हे काही खूप जास्त डिटेलमध्ये नाही. वरतून फक्त तिथं विचारतात की इन्फ्लेशन सांगा, डिप्लेशन सांगा, कॉजेस सांगा, काय करू शकता तुम्ही, मेजर सांगा, हे तिथं नॉर्मली विचारतात. म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये घेऊन आलो आहे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, रेफर्स टू अ फेज इन विच बिझनेस सायकल वेअर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी डिक्लाइन. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जे आहेत ते डिक्लाइन होतात, अशी सायकल असते, असा पिरियड असतो, त्यामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या डिक्लाइन होत असतात, त्याला आपण कॉन्ट्रॅक्शन असं म्हणत असतो. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल सगळे जे काही सांगितले टर्म्स. त्यानंतर आहे स्टॅग्नेशन. स्टॅग्नेशन म्हणजे काय, इट इज अ सिच्युएशन वेअर इन्फ्लेशन इज हाय. इन्फ्लेशन हाय असते, इकॉनॉमिक ग्रोथ इज स्टॅग्नंट. इन्फ्लेशन म्हणजे इन्फ्लेशन हाय असते, इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती स्टॅग्नंट असते आणि अनएम्प्लॉयमेंट इज ऑल्सो हाय. काय, इन्फ्लेशन इज हाय, अनएम्प्लॉयमेंट इज ऑल्सो हाय आणि इकॉनॉमिक ग्रोथ इज काय, स्टॅग्नंट. इकॉनॉमिक ग्रोथ स्टॅग्नंट राहते, इन्फ्लेशन हाय असते आणि अनएम्प्लॉयमेंट इज ऑल्सो हाय, त्याला आपण स्टॅग्नेशन असं म्हणत असतो. इट इज अ सिच्युएशन वेअर इन्फ्लेशन इज हाय, इकॉनॉमिक ग्रोथ इज स्टॅग्नंट आणि अनएम्प्लॉयमेंट इज ऑल्सो हाय, त्याला आपण स्टॅग्नेशन असं म्हणत असतो. तुमच्यापैकी मोस्ट ऑफ द जणांना मी म्हणतो 70% मुलांना याच्यावर क्वेश्चन येणार, म्हणजे येणार. काय म्हणतो, 70% मुलांना, स्टुडंटना याच्यावर क्वेश्चन येणार. मी जेवढं सांगतोय आजच्या लेक्चरमध्ये किंवा बाकीचे सर्व लेक्चरच आहेत, सर्वात इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामध्ये मी असे पॉईंट्सच नाही ठेवलेले, ज्या म्हणजे असे पॉईंट मुद्दाम याच्यातून स्किप केलेले आहेत.
जे की नॉर्मली आपल्याला IBPS PO AFO याच्या इंटरव्ह्यूमध्ये बघायला मिळतात, ते याच्यामध्ये आणलेले नाहीत, कारण ते विचारत नाहीत सहसा याच्यामध्ये. म्हणून मी याच्यामध्ये जे विचारतात ते सर्व पॉईंट आणलेले आहेत. आणि आताही सांगतो 70% पोरांना तुम्हाला सर्वांना हे विचारतील इंटरव्ह्यूमध्ये. ओके, तुम्हाला हे आलं पाहिजे. आणि एवढं प्रॉपर कोणीच तुम्हाला लिहून देत नाही, कोणीच तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला याच्याबद्दल मी जर का लेक्चर घेतले नसते तर तुम्हाला हे माहितीही नसतं की इंटरव्ह्यूमध्ये हे सुद्धा विचारतात. ओके, त्यानंतर आता बघू तुम्हाला हे विचारतील. मग आता तुम्हाला हे विचारलं इन्फ्लेशन, डिप्लेशन, स्टॅग्नेशन, कॉन्ट्रॅक्शन, हे जे विचारलं तर आता याचे म्हणजे ते विचारतील तुम्हाला आता हे त्याच्याबद्दल काय विचारतील, वेज सांगा मग मेजर्स काय घेतात. तर इन्फ्लेशनसाठी आपण जे मेजर्स आहेत ते सांगू शकतो. वेज आता मी सर्वांसाठी मेजर्स नाही आणले, फक्त इन्फ्लेशनसाठी आणले आहेत. नॉर्मली हेच विचारते इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी कुठले मेजर्स तुम्ही वापरणार. आता असं विचारतील पुन्हा ते वेज टू कंट्रोल इन्फ्लेशन अदर दॅन MPC. तुम्ही सांगणार सर इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी आम्ही MPC कमिटीचा यूज करणार, मॉनिटरी पॉलिसी कमिटी. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट यूज करणार है ना, रेपो रेट यूज करणार, रिव्हर्स रेपो रेट यूज करणार, कॅश रिझर्व रेशिओ यूज करणार, सोबत स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ यूज करणार, ओपन मार्केट ऑपरेशन यूज करणार. ह्या टर्म्स आहेत. याच्यासाठी तुम्ही इन्फ्लेशन म्हणजे याच्या थ्रू तुम्ही इन्फ्लेशन कंट्रोल करू शकता. सर तुम्ही तर आम्हाला सांगितलं नाही की आपण MPC थ्रू कसं इन्फ्लेशन कंट्रोल करणार. तर बाळांनो ते लेक्चर आपलं पेंडिंग आहे, त्या लेक्चरमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे की आपण त्या MPCचा यूज करून इन्फ्लेशन कसं कंट्रोल करू शकतो किंवा डिप्लेशनला कसं टॅकल करू शकतो. तर ते आपण स्पेशल लेक्चर आहे त्याच्यावर MPCवर. आणि तो टॉपिकच एवढा मोठा आहे की त्याला एक लेक्चर लागणार, म्हणून त्याला सेपरेट ठेवला आहे. ते आपण लास्ट मोमेंटला घेऊया. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की इन्फ्लेशन MPCचा यूज करून आपण कसं करतो, कंट्रोल करतो, आणि डिप्लेशनला सुद्धा आपण कसं टॅकल करतो बाय युझिंग MPC कमिटी. ओके, तर याच्यामध्ये काय विचारलं की वेज टू कंट्रोल इन्फ्लेशन अदर दॅन MPC, मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या व्यतिरिक्त असे कुठले वेज आहेत ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आणू शकतो. तर बघा काय आहे, रिड्युसिंग गव्हर्नमेंटची स्पेंडिंग. जी काय गव्हर्नमेंट स्पेंड करते, मार्केटमध्ये पैसा देते, ते गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग काय करायची, कमी करायची. त्यानंतर दुसरं इन्क्रीजिंग टॅक्सेस इन्क्रीज करा. टॅक्सेस जर वाढले तर परचेस करणार नाही, म्हणजे टॅक्सेस जर लावले समजा जास्त जास्त टॅक्स लावला तर तिथं जे काही कस्टमर आहेत म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी होईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो आता आहे ना GST वगैरे जे काही टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, ते समजा वाढवलेत. आपण काय करू, आता समजा मार्केटमध्ये जर का आपण शॉपमध्ये गेलो तर शॉपमध्ये टॅक्स GST असते त्याच्यावर नाही का. GST आता समजा आपल्याला माहीत पडलं की या प्रोडक्टची किंमत 5,000 रुपये आहे आणि त्याच्यावर आपल्याला GST पण लावला आणि त्या GST आपल्याला 1,500 रुपये पडत आहे. तर टॅक्सेस वाढवला आहे. समजा गव्हर्नमेंटने काय केलं, टॅक्स वाढवला, 1,500 रुपयाने वाढवला. पहिले होता 500 रुपये होता, आता 1,000 रुपये वाढवला. जिथे ती किंमत आपल्याला 5,000ची होती तिथं पहिले आपल्याला 85 रुपयाला यायची, ती 85 रुपयाला यायची. तर गव्हर्नमेंटने काय केलं, 1,000 रुपये टॅक्स वाढवला, ती केली 6500 रुपयाला केली. आपण ती परचेस करणार का, नाही परचेस करणार. तर त्याच्या थ्रू पण आपण काय करू शकतो, इन्फ्लेशन कंट्रोल करू शकतो. इन्क्रीजिंग टॅक्सेस, रेग्युलेशन ऑफ प्राइसेस रेग्युलेट करणे, वेज पॉलिसीज, वेजेस ज्या काही पॉलिसी आहेत त्याला कंट्रोल करणे, मॅनेज करणे. सोबत रिड्युसिंग टॅरिफ ऑन इसेन्शियल गुडवर जर का आपण जो काही टॅरिफ आहे तो रिड्यूस केला तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो, इन्फ्लेशन कंट्रोल करू शकतो. प्रमोटिंग फ्री ट्रेड जर का वेगवेगळ्या देशासोबत आपण काय केलं, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन केले आणि त्याला पाठवले, इम्पोर्ट एक्सपोर्ट वाढवला, त्याच्या थ्रू करू शकतो. इम्प्रूव्ह मार्केट कॉम्पिटिशन वाढवणे, म्हणजे मोनोपॉलीने होऊ देणे, त्याच्या थ्रू पण आपण इन्फ्लेशन कंट्रोल करू शकतो. आणि सोबत रिड्युसिंग इम्पोर्ट डिपेंडन्स, इम्पोर्ट कमी करून एक्सपोर्ट वाढवणं आणि फॉरेन करन्सी जास्तीत जास्त अकोमोडेट करणं, याच्या थ्रू आपण इन्फ्लेशन कंट्रोल करू शकतो. आता हा पॉईंट आहे रिड्युसिंग टॅरिफ ऑन इसेन्शियल गुड्स. इसेन्शियल गुडवर जर का आपण टॅरिफ रिड्यूस केला तर इन्फ्लेशन कंट्रोल करू शकतो. हे पण माध्यम आहे. आता याला जाऊ दे, जास्त डिटेल होऊन जाईल. मी तुम्हाला सांगणार होतो की डिटेलमध्ये पण खूप मोठा कन्सेप्ट आहे, खूप जास्त डिटेल जावं लागेल. फक्त तुम्ही हे जे काही इन्व्हेस्ट केलेले पॉईंट्स आहेत यातले 3-4 पॉईंट ज्याच्याबद्दल तुम्हाला बोलता येईल तिथं जर का तुम्हाला विचारलं की सांगा वेज टू कंट्रोल इन्फ्लेशन अदर दॅन MPC, तर यातले असे काही 3-4 पॉईंट्स काढून घ्या ज्याच्यावर तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडीशी माहिती काढा, माहिती आहे असे पॉईंट उचला आणि ते सांगा की सर असं करू शकतो आपण. आणि बस 2-3 पॉईंट सांगितले ते मोर दॅन इनफ असतात त्याच्यामध्ये. ओके, पण मी खूप जास्त पॉईंट सांगतोय जेणेकरून तुम्हाला 2-3 लक्षात आले तरी तुमचा फायदा होईल इंटरव्ह्यूमध्ये. ओके, आता हे झालं आपलं इन्फ्लेशन डिप्लेशन जे काही टर्म्स आहेत त्या सर्व झाल्या. आता आपली एक बँकिंगबद्दल एक स्लाईड सुटली होती ती आता याच्यामध्ये घेतो, मी मध्येच आणतोय. टाईप्स ऑफ बँकिंग कुठल्या टाईपची बँकिंग जनरली असते. ब्रांच बँकिंग असते, रिटेल बँकिंग, होलसेल बँकिंग, डिजिटल बँकिंग, युनिव्हर्सल बँकिंग, न्यू बँकिंग, नॅरो बँकिंग, ऑफशोर बँकिंग आणि इस्लामिक बँकिंग. सर आता ब्रांच बँकिंग म्हणजे काय, ब्रांचला जाऊन सर्व्हिसेस ज्या आहेत काय बँकेच्या त्या अवेल करणं, त्याला ब्रांच बँकिंग म्हणतात. सर रिटेल बँकिंग म्हणजे काय, ज्या काही रिटेल बँकिंग म्हणजे ज्या काही छोट्या मोठ्या सर्व्हिसेस आहेत, छोट्या मोठ्या सर्व्हिसेस म्हणतो काय, छोट्या मोठ्या डेली ऑपरेशन ज्या आहेत सर्व्हिसेस त्या अवेल करणं, त्या प्रोव्हाइड करणं, त्याला रिटेल बँकिंग म्हणजे छोट्या मोठ्या बरं का. आता छोटे आपण छोटे कस्टमर आहोत.
मी गेलो 5 लाखाचं लोन घेतलं, तुम्ही गेले 2 लाखाचं लोन घेतलं, तिसरा व्यक्ती आला 5 लाखाचं लोन घेतलं, कोणी डेबिट कार्ड घेतलं, क्रेडिट कार्ड घेतलं, कुठल्या वेगवेगळे कस्टमर आले, वेगवेगळ्या सर्व्हिसेस अवेल केल्या, छोट्या मोठ्या सर्व्हिसेस अवेल केल्या. होलसेल बँकिंग म्हणजे काय, त्याला रिटेल बँकिंग म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, रिटेल बँकिंग म्हणजे छोट्या प्रमाणावर केली झालेली बँकिंग असं म्हणू शकतो सरळ. म्हणजे जास्त त्याच्यामध्ये खूप जास्त असे मोठे लोन नसतात किंवा मोठमोठे इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत नाही. आता त्याला रिटेल बँकिंग म्हणजे छोटे कस्टमर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा सर्व्हिसेस अवेल करतात, त्याला रिटेल बँकिंग म्हणतो. होलसेल बँकिंग म्हणजे काय, याच्यामध्ये मोठमोठे कॉर्पोरेशन, मोठमोठ्या कॉर्पोरेट एंटिटी आहेत त्या इन्व्हेस्ट करणं, त्याच्या म्हणजे सर्व्हिसेस अवेल करणं बँकेच्या, किंवा लोन घेणं. गव्हर्नमेंटचे मोठमोठे क्लायंट्स आहेत, गव्हर्नमेंटचे क्लायंट्स त्याच्यामध्ये म्हणजे या बँकिंगमध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा सर्व्हिसेस अवेल करणं. तर हे जे काही मोठमोठे ऑपरेशन होत असतात, मोठमोठ्या एंटिटी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा सर्व्हिसेस अवेल करतात, तेव्हा त्याला होलसेल बँकिंग म्हणत असतो. किंवा एखादी मोठी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशननं काय केलं, बँकमध्ये इन्व्हेस्ट केलं किंवा बँकच्या सर्व्हिसेस अवेल केला, तेव्हा त्याला आपण होलसेल बँकिंग असं म्हणत असतो. त्यानंतर डिजिटल बँकिंग तुम्हाला माहिती आहे. डिजिटल बँकिंग म्हणजे ज्या काही सर्व्हिसेस आहेत बँकिंगच्या त्या आपण डिजिटली पार पाडत असतो, त्याला आपण डिजिटल बँकिंग म्हणतो. युनिव्हर्सल बँकिंग म्हणजे काय, वाईड रेंज ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. काय, वाईड रेंज ऑफ सर्व्हिसेस म्हणजे सर्वच प्रकारच्या सर्व्हिसेस बँक प्रोव्हाइड करते, त्याला आपण काय म्हणत असतो, युनिव्हर्सल बँकिंग म्हणत असतो. काय, युनिव्हर्सल बँकिंग आपण त्याला म्हणत असतो. ओके, त्याला आपण युनिव्हर्सल बँकिंग मधलं वाईड रेंज ऑफ सर्व्हिसेस बँक आपल्याला प्रोव्हाइड करते, म्हणजे सर्वच प्रकारच्या सर्व्हिसेस आपल्याला बँकमध्ये मिळतात, त्याला आपण युनिव्हर्सल बँकिंग असं म्हणत असतो. एक न्यू बँकिंग नावाचा कन्सेप्ट आहे, तुम्ही बघितलं असेल ते कोटक महिंद्रा बँकचं एक ॲप आहे, कोटक बँक ॲप आहे 811 असं काहीतरी म्हणून, ते न्यू बँकिंग ॲप आहे. काय, न्यू बँकिंग ते फक्त व्हर्च्युअली काम करते. काय, व्हर्च्युअली काम करते, त्याचं कुठलीही फिजिकल एंटिटी प्रेझेंट नाही. समजा न्यू बँकिंग म्हणजे काय, अशी बँक जी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते पण फक्त व्हर्च्युअली, त्याचा कुठेही फिजिकल प्रेझेन्स नाही. म्हणजे ती बँक एक्झिस्टच करत नाही, फिजिकली एक्झिस्ट करत नाही, फक्त ती व्हर्च्युअली सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. जर तुम्हाला समजा काही अडचण आली तर अशी बँक नसते की तिथे जाऊन तुम्ही सॉल्व्ह कराल, ती कंप्लेंट सॉल्व्ह कराल, तुम्हाला सर्व ऑनलाईनच करावं लागेल, सर्व व्हर्च्युअलीच करावं लागेल. त्याला व्हर्च्युअली ज्या काही सर्व्हिसेस मिळतात आपल्याला, त्याला आपण न्यू बँकिंग असं म्हणत असतो. ह्या बँक ज्या आहेत, ह्या न्यू बँक ज्या असतात, हे सगळ्या ज्या सर्व्हिसेस असतात ह्या डिजिटली किंवा व्हर्च्युअली प्रोव्हाइड करत असतात, त्याला आपण न्यू बँकिंग असं म्हणतो. त्या बँकेचं कुठलंही फिजिकल प्रेझेन्स एक्झिस्ट करत नाही. नॅरो बँकिंग म्हणजे काय, नॅरो बँकिंग म्हणजे बँक काय करतात, काही बँक असतात त्यांना रिस्क घ्यायनं थोडंसं जीवावर येते की नाही बाबा आम्हाला रिस्क नाही घ्यायची, मग ते काय करतात, रिस्क फ्री असेट म्हणजे इन्व्हेस्ट करतात, रिस्क फ्री लोन देतात. काय, जसं की सिक्युअर लोन आहे, सहसा काय करतात, सिक्युअर लोनच देतील, की ज्या सिक्युअर लोन देतात काय, त्यांच्याकडे कोलॅटरल सिक्युरिटी, मग ते काय करतात, त्याच्याला हे असे लोन जास्त देतात सिक्युअर लोन, कारण त्यांच्याकडे कोलॅटरल सिक्युरिटी असते. जर का ते लोन डिफॉल्टही झालं तर ते सिक्युरिटी विकून त्याचं लोन रिकवर करू शकतात, है ना. तर ते काय करतात, रिस्क फ्री असेटमध्ये इन्व्हेस्ट करतात. सरळ रिस्क फ्री असेटमध्ये इन्व्हेस्ट करणं, त्याला आपण नॅरो बँकिंग असं म्हणत असतो. काय, नॅरो बँकिंग. ऑफशोअर बँकिंग म्हणजे काय, एखादी बँक आहे दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्याचे ऑपरेशन कॅरी आउट करणं, परफॉर्म करणं. तिथं समजा बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ महाराष्ट्राने UAE मध्ये जाऊन एखादी बँक ब्रांच ओपन केली आणि तिथे त्याचे ऑपरेशन कॅरी आउट करत आहे, तर त्याला ऑफशोअर बँकिंग म्हणतो. किंवा इकडे बँक आली आपल्या इंडियामध्ये, तिने इथं ब्रांच ओपन केली आणि ऑपरेशन कॅरी आउट करणं चालू केले, त्याला ऑफशोअर बँकिंग म्हणत असतो. इस्लामिक बँकिंग म्हणजे काय, इस्लामिक बँकिंग म्हणजे काय, लोन तर वाटते, काय लोन वाटते, लोकांमध्ये लोन वाटते, पण त्याला रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करत नाही. काय, रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करत नाही, त्याला आपण इस्लामिक बँकिंग असं म्हणत असतो. रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करत नाही. काय, इस्लामिक बँकिंग म्हणजे काय, लोन लोकांना देते, पैसे लोकांना वाटते, पण त्यांच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट देत नाही. मग सर ही इस्लामिक बँकिंग म्हणजे असा काय कन्सेप्ट आहे की तिच्यावर लोन तुम्ही देता, त्याच्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आपला होत नाही, म्हणजे बँक रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला लागू करत नाही, म्हणजे मग बँकेचा काय फायदा, तुम्हाला फक्त लोकांना लोन द्यायचं आणि वापस घ्यायचं एका टायमानंतर, मग बँकेचा काय फायदा एवढा पैसा देऊन. तर बाळांनो याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे बघा, याच्यामध्ये कन्सेप्ट असा आहे की तिच्यामध्ये ओनरशिप दिल्या जात असते त्यांना. काय, ओनरशिप काय करते इस्लामिक बँकिंग. आता समजा मी आहे समजा एखादी बँक आहे, समजा XYZ नावाची बँक आहे, तर ही बँक आहे, मी या बँकेकडे गेलो, इस्लामिक बँकिंग करत आहे मी, तर ही बँक मी काय केलं, याच्याकडून घेतलं मी 10 लाखाचं लोन घेतलं. काय, 10 लाखाचं लोन घेतलं. बरं, मग आता 10 लाखाचं लोन घेतलं, तर या बँकेनं मला कुठलाही रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज केला नाही. मी काय केलं, या 10 लाखाच्या लोननं काय केलं, 10 लाखाच्या लोननं एक बिझनेस स्थापन केला, ABC नावाचा काय केला, एक बिझनेस स्थापन केला. मग ही या बँकिंगमध्ये आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करत नाही,
पण आपल्याला जेव्हा आपण एखादा बिझनेस स्थापन करतो तेव्हा या बँकेला डायरेक्ट आपल्याला त्या बिझनेसमध्ये ओनरशिप द्यावी लागत असते. काय ओनरशिप द्यावी लागत असते. आणि जेव्हा आपण याला ओनरशिप देतो तर जेवढा काही प्रॉफिट होईल, काय जेवढा काही प्रॉफिट होईल या या बिझनेसमधून त्याला शेअर दिला जात असतो. कोणाला? याला इस्लामिक बँकिंगला, ज्या बँकेकडून आपण पैसा घेतला त्याला जो शेअर दिला जात असतो. तर अशा प्रकारे त्यांना प्रॉफिट होत असतो, पण ते रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करत नाही. तर तुम्हाला विचारतील, सांगा इस्लामिक बँकिंग म्हणजे काय? तर इस्लामिक बँकिंगमध्ये ते काय करतात? सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, लोन देतात, लोकांना लोन वाटतात, पण त्या लोनवर कुठलाही रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करत नाही. इन्स्टिट्यूट ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट ते काय करतात? त्याच्यामध्ये जो काही बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतील, जे लोन घेतलं ते जे कुठे इन्व्हेस्ट करतील त्याच्यामध्ये त्यांना ओनरशिप ऑफर केली जात असते. आणि जी ओनरशिप त्याच्यामध्ये ऑफर केल्यानंतर त्या बिझनेसमधून जो काही प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटमधला पैसा ह्या बँकेला दिला जात असतो. तर अशा पद्धतीने ह्या बँका वर्क करत असतात. ही आपल्या इकडे चालत नाही. हे जवळपास जे काही आपले इस्लामिक स्टेट आहे त्याच्यामध्ये सहसा फॉलो होते. कुठली? इस्लामिक बँकिंग. ओके. सौदी अरेबिया, आय थिंक सौदी अरेबिया जे काही गल्फ नेशन आहेत त्याच्यामध्ये बहुतेक हे बघायला मिळते आपल्याला जनरली. ओके. तर ह्या टाइप्स ऑफ बँकिंग आय होप तुम्हाला सर्व बँकिंगची कन्सेप्ट सांगितले ते कळाले असतील. ओके. एवढा डिटेल मित्रांनो, फ्री ऑफ कॉस्ट कंटेंट, एवढी मेहनत कोणीच घेत नाही तुमच्यासाठी, मी घेतली आहे. मी सांगितलं, मी एक तुम्हाला दिलं होतं, म्हणजे एक व्हिडिओ टाकला होता. आणि जेव्हा मी एखादी प्रॉमिस करतो, एखादं माझं स्टेटमेंट देतो, तेव्हा मी ते स्टेटमेंट नेहमी फुलफिल करत असतो. आणि मी कधीच असं फॉल्स स्टेटमेंट देत नाही किंवा फक्त वरतून बोलायचं आणि ते करायचं नाही, हे माझं नेचरच नाही. आणि मी जेव्हा असं इथून समोरही तुम्हाला सांगतो, जेव्हा माझे कोर्सेस येतील, जेव्हा समजा मी टीचिंगला चालू करेल जनरल अवेअरनेसमध्ये, मी सध्याचं नाही चालू करणार, कारण मला एक त्यासाठी थोडासा टाईम पाहिजे, थोडीशी प्लॅनिंग करायची आहे. सोबत मला जॉब पण असेल माझा, तर मला ॲडजस्टमेंटच्या अगोदर ॲडजस्टमेंट थोडीशी करून ठेवायची आहे, जेणेकरून माझ्या या गोष्टी सर्व बॅलन्स होतील, मॅनेज होतील. तर जेव्हा पण येईल तेव्हा पण मी तुम्हाला सांगतो की माझ्या कोर्स, जेव्हा मी सांगेल तुम्हाला की हा कोर्स मी असा चालू करतो आहे, त्यानंतर तुम्हाला डेली कन्सिस्टंटली विथ डेडिकेशन सर्व काही गोष्टी प्रॉपर अशाच प्रमाणात मिळत जातील, जसे की मी आज तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. आता सध्या तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्टच असेल तुम्हाला. तर त्याच्या माध्यमातून पण तुम्हाला मी बऱ्याच साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड करेल. ओके. तर आता बघा, हे काही कन्सेप्ट आहेत बँकिंगचे रिलेटेड आहेत. नॉस्ट्रो अकाउंट म्हणजे काय हे विचारतात, सांगा मग नॉस्ट्रो अकाउंट काय? तर नॉस्ट्रो अकाउंट म्हणजे काय? व्हेन इंडियन बँक, काय जेव्हा इंडियन बँक्स ह्या ओपन करतात अकाउंट इन फॉरेन बँक, म्हणजे इंडियाच्या बँक्स या फॉरेन बँकमध्ये जाऊन, म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपलं इंडियाचं बँकचं अकाउंट त्या बँकमध्ये ओपन करतात इन फॉरेन करन्सी, त्यांच्या करन्सीमध्ये, त्याला नॉस्ट्रो अकाउंट असं म्हणत असतात. काय जेव्हा इंडियाच्या बँक दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्यांच्या बँकमध्ये अकाउंट ओपन करतात त्यांच्या करन्सीमध्ये, फॉरेन करन्सीमध्ये, तेव्हा त्याला नॉस्ट्रो अकाउंट असं म्हणत असतात. त्यानंतर वॉस्ट्रो अकाउंट म्हणजे काय? जेव्हा फॉरेन बँक, काय जेव्हा फॉरेनच्या बँक दुसऱ्या देशातल्या बँक इंडियामध्ये येतात आणि इंडियन बँकमध्ये अकाउंट ओपन करतात इंडियन करन्सीमध्ये, तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो? वॉस्ट्रो अकाउंट असं म्हणत असतो. काय म्हटलो मी? जेव्हा फॉरेन बँक आपल्या इंडियाच्या बँकमध्ये येऊन अकाउंट ओपन करतात इन इंडियन करन्सी, तेव्हा त्याला वॉस्ट्रो अकाउंट असं म्हणत असतात. एक असते लोरो अकाउंट. लोरो अकाउंट म्हणजे एक थर्ड पार्टी अकाउंट असते, दॅट ॲक्ट ॲज अन इंटरमिडिएटरी बिटवीन टू बँक. दोन बँकमध्ये एक इंटरमिडिएटरी म्हणून ॲक्ट करत असते, त्याला लोरो अकाउंट असं म्हणत असतात. रिकरिंग डिपॉझिट म्हणजे तुम्हाला माहिती आहे FD, RD, फिक्स डिपॉझिट आणि RD, रिकरिंग डिपॉझिट. इट इज अ सेव्हिंग टूल. काय सेव्हिंग टूल? वेअर यू डिपॉझिट युअर फिक्स सम ऑफ मनी ॲट रेग्युलर इंटरव्हल. आपण काय करतो? प्रत्येक महिन्याला थोडी अमाऊंट त्याच्यामध्ये कलेक्ट करत असतो फॉर ॲग्रीड पिरियड आणि अर्निंग इंटरेस्ट ऑन ॲक्युमुलेटेड अमाऊंट. जेवढी काही आपण समजा 12 महिन्यासाठी प्रत्येक महिन्याला आपण सांगू की मला काय करायचं, त्याच्यामध्ये 1000 रुपये टाकायचे. तर आपण काय करतो? प्रत्येक महिन्याला त्याच्यामध्ये 1000 रुपये टाकत असतो आणि त्याच्यावर आपल्याला जी काही ॲक्युमुलेट अमाऊंट होईल आपली 12 महिन्याची 12,000, त्याच्यावर एक इंटरेस्ट आपल्याला रेट ऑफ इंटरेस्टने पैसे मिळत असतात. जनरली ते सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त असतात. ओके. त्याला आपण रिकरिंग डिपॉझिट असं म्हणत असतो. सोबत डीमॅट अकाउंट हे पण तुम्हाला विचारतील, हे कशासाठी काय करते? डीमॅट स्टँड फॉर डीमटेरियलाइज अकाउंट. काय डीमटेरियलाइज अकाउंट? अ डीमॅट अकाउंट इज अ सिक्युअर डिजिटल डिपॉझिटरी यूज टू होल्ड फायनान्शियल सिक्युरिटीज. जे काय फायनान्शियल सिक्युरिटी आहे त्या होल्ड करण्यासाठी, म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्म डीमटेरियलाइज फॉर्ममध्ये त्या अकाउंटमध्ये आपण ठेवत असतो. म्हणजे फिजिकली आपल्याला त्या गोष्टी भेटत नाहीत, तर आपण त्या अकाउंटमध्ये आपण काय करतो? जसं की आपला पैसा आहे आपल्या अकाउंटमध्ये, त्याच पद्धतीनं हे डीमटेरियलाइज अकाउंट आहे, त्याच्यामध्ये आपण शेअर वगैरे स्टॉक वगैरे घेऊन आपण त्या अकाउंटमध्ये ठेवत असतो. त्याला डीमटेरियलाइज अकाउंट असं म्हणत असतो, डीमॅट अकाउंट असं म्हणत असतो. डीमॅट अकाउंट इज अ सिक्युअर डिजिटल रिपॉझिटरी यूज टू होल्ड फायनान्शियल सिक्युरिटीज सच एज स्टॉक्स, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, म्युच्युअल फंड्स अँड ETF. एक्सचेंज ट्रेडेड ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड असं म्हणतात त्याला, एक्सचेंज ट्रेडेड फंड इन एन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. काय इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये आपण त्याच्यामध्ये ठेवत असतो रॅदर दॅन ॲज अ फिजिकल पेपर सर्टिफिकेट. फिजिकल पेपर आपण घेत नाही, म्हणजे फिजिकल पेपरपेक्षा
आपण काय करतो, हे जे शेअर घेतलेले आहेत किंवा स्टॉक घेतलेले आहेत, बॉन्ड्स विकत घेतलेले आहेत, गव्हर्नमेंट सिक्युरिटी घेतले आहेत, म्युच्युअल फंड्स घेतलेले आहेत, ETF घेतले आहेत, हे काय करतो आपण त्या डीमटेरियल किंवा डीमॅट अकाउंटमध्ये ठेवत असतो. इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये त्याला आपण डीमॅट अकाउंट असं म्हणत असतो. सर आय होप तुम्हाला डीमॅट अकाउंट म्हणजे काय हे समजलं असेल आणि बऱ्याच जणांना माहीत पण असेल, कारण ट्रेडिंग बरेच जण करत असतील. त्यामुळं याचा हा काही जास्त डीप कन्सेप्ट नाही किंवा असा वेगळा कन्सेप्ट नाही जो तुम्हाला समजणार नाही. ओके. त्यानंतर कासा रेशो विचारतील तुम्हाला, सांगा कासा रेशो काय. तर कासा रेशो म्हणजे काय, सेव्हिंग अकाउंट प्लस करंट अकाउंट अपॉन टोटल डिपॉझिट इंटू 100. काय, सेव्हिंग अकाउंट प्लस करंट अकाउंट अपॉन टोटल डिपॉझिट इंटू 100. तर त्याला आपण कासा डिपॉझिट म्हणत असतो. तर कासा डिपॉझिट इट शुड बी ऑलवेज ग्रेटर दॅन 40%. काय, कासा डिपॉझिट ऑलवेज शुड बी ग्रेटर दॅन 40%. तुम्हाला विचारतील कासा रेशो म्हणजे काय, सेव्हिंग प्लस करंट अकाउंट आपण टोटल डिपॉझिट इंटू 100, त्याला आपण कासा रेशो म्हणतो. आणि सांगा ती म्हणतील कासा रेशो हा किती म्हणजे सांगा म्हणतील की किती पर्सेंट पाहिजे, मिनिमम किती पर्सेंट कासा रेशो पाहिजे आणि किती पर्सेंटपेक्षा जास्त असला तर तो चांगला असतो. तो 40पेक्षा जास्त असला तो ऑलवेज चांगला असतो. ओके. तर हे पण लक्षात घ्या. ह्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, पण खूप मॅटर करतात. या छोट्या गोष्टी आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जातात आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक पॉईंट महत्त्वाचा आहे यातला. एकही गोष्ट अशी नाही की जी महत्त्वाची नाही. ओके. आता त्यानंतर लीड बँक आहे, हे तुम्हाला डेफिनेटली विचारणार पेपरमध्ये, या इंटरव्ह्यूमध्ये. लीड बँक आहे. त्यानंतर आपल्याला एक मिसलेनियसचं लेक्चर पण घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये छोट्या टर्म्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. छोट्या टर्म्स काय आहेत त्या म्हणजे मॅक्झिमम केसेसमध्ये ते विचारतात आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये आणि त्या आपल्याला आल्या पाहिजेत. ओके. आता एक लीड बँक स्कीम आहे बघा. लीड बँक स्कीम 1969 आली होती. तर लीड बँक स्कीम म्हणजे ही 1969 RBI आणली होती. तर त्याची कमिटी कुठली होती, तर गाडगिल स्टडी ग्रुप होती. याने काय केलं, रिकमेंड केलं होतं आणि एंडोर्स कोण केलं होतं, तर नरिमन कमिटी. तुम्हाला विचारतील याची कमिटी सांगा, तर गाडगिल स्टडी ग्रुप सांगायचा आणि सोबत नरिमन कमिटी सांगायची. कुठल्या बँकची, लीड बँक स्कीमची. सर लीड बँक स्कीम हिचा रोल काय आहे, याचा एक अप्रोच होता, एरिया अप्रोच. म्हणजे एक पर्टिक्युलर एरिया आहे, समजा एक डिस्ट्रिक्ट आहे, त्या डिस्ट्रिक्टला बँकेच्या सर्व सर्व्हिस बँक काय करत होती, म्हणजे त्या डिस्ट्रिक्टमध्ये बँकेच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करायचं काम करत होती. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणून ही स्कीम आणली होती. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे ज्या काही बँकेच्या सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करणं. बघायचं एम दिलेलं आहे, मेन गोल इज टू इन्क्रीज फ्लो ऑफ क्रेडिट. काय, क्रेडिटचा फ्लो वाढवणं ॲग्रिकल्चरमध्ये, पर्टिक्युलर एरियामध्ये मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसला क्रेडिट प्रोव्हाइड करणं आणि अदर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीसाठी क्रेडिट प्रोव्हाइड करणं हा मेन एम होता कशाचा, लीड बँक स्कीमचा. फायनान्शियल इन्क्लुजन हे त्याचं मेन एम होतं. काय, फायनान्शियल इन्क्लुजन. तर हे सांगायचं तुम्हाला, फायनान्शियल इन्क्लुजन मेन एम होतं मला त्याचं. आणि सोबत क्रेडिट प्रोव्हाइड करणं ॲग्रिकल्चरला, MSMEला आणि सोबत इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीसाठी. ओके. आता याच्या व्यतिरिक्त काय, बिझनेस कॉरस्पॉन्डन्स. तुम्हाला बँकमध्ये गेल्यावर BC नावाचं तुम्हाला एक असते ना, काय म्हणतो आपण, कस्टमर सर्व्हिस सेंटर म्हणतो आपण. कस्टमर सर्व्हिस सेंटर जे CSP म्हणतो आपण. कस्टमर सर्व्हिस पॉईंट असते ते, कस्टमर सर्व्हिस पॉईंट, त्याला CSP म्हणतो. जिथं की आपल्याला लोकसेवा केंद्र म्हणतो आपण त्याला, आहे ना, जिथे की आपल्याला बँकेच्या सगळ्या म्हणजे ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या काही सर्व्हिसेस आहेत प्रोव्हाइड केल्या जातात BCच्या माध्यमातून, बिझनेस कॉरस्पॉन्डंटच्या माध्यमातून. तर बघा, बिझनेस कॉरस्पॉन्डंट म्हणजे काय, BCs आर द एजंट्स. हे जे एजंट्स असतात अपॉइंटेड बाय द बँक्स टू कॅरी आउट बँकिंग रिलेटेड ट्रान्झॅक्शन सच एज eKYC, विड्रॉल ऑफ मनी, डिपॉझिट ऑफ मनी इंटू अकाउंट थ्रू आधार ऑथेंटिफिकेशन. आधार ऑथेंटिफिकेशनचा यूज करून बँकेच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, नॉमिनल सर्व्हिसेस, त्या कॅरी आउट करणं, हे यासाठी बँक काय करते, एजंट अपॉइंट करत असते. त्याला आपण बिझनेस कॉरस्पॉन्डंट असं म्हणत असतो. तुम्ही तुमच्या बँककडे, तुमच्या गावाकडे हे बघितले असतील BCs, जे की कस्टमर सर्व्हिस पॉईंट चालवतात, तेच त्याला आपण BC म्हणत असतो. BCs म्हणजे बिझनेस कॉरस्पॉन्डंट. हे असे एजंट जे बँकनं अपॉइंट केलेले आहेत. कशासाठी, तर बँकेच्या ज्या काही ऑपरेशन आहेत, ज्या काही सर्व्हिसेस आहेत, ते त्यांना गावातल्या लोकांना प्रोव्हाइड करण्यासाठी हे जे आहेत ते बिझनेस कॉरस्पॉन्डंट बँक अपॉइंट करत असते. त्यांना हे एक एजंट असतात आणि ते कशाचा यूज करतात, तर ते आधार ऑथेंटिफिकेशनचा यूज करून ह्या सर्व्हिसेस कॅरी आउट करत असतात. ट्रान्झॅक्शन, बँकिंग रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते कॅरी आउट करत असतात थ्रू आधार ऑथेंटिफिकेशन. ओके, ऑथेंटिकेशन. आता हे झालं बिझनेस कॉरस्पॉन्डन्स काय ते सांगितलं. आता आधार इनेबल पेमेंट सिस्टम. काय, आधार इनेबल पेमेंट सिस्टम IBPS POMSला क्वेश्चन आला होता बघा. तुम्हाला आठवत असेल तर तुमच्यापैकी कोणी असेल IBPS POMSला. तर आधार इनेबल पेमेंट सिस्टम हे मॅनेज कोण करते म्हणे, तर ते मॅनेज कोण करत असते, ते मॅनेज NPCI करत असते. आधार इनेबल पेमेंट सिस्टम AEPS म्हणतो आपण त्याला, AEPS.
इट इज अ बँक लेड मॉडेल दॅट ऑलोज कस्टमर टू यूज देअर आधार टू परफॉर्म फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ॲट मायक्रो ATM, पॉईंट ऑफ सेल अँड मोबाईल डिव्हाइसेस. हे काय एक बँक लेड मॉडेल आहे. त्याच्या थ्रू काय करते आपण, काय करतो, कस्टमर काय करतात, त्याला यूज करतो. कशाला यूज करतो, आधार कशासाठी, टू परफॉर्म फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ॲट मायक्रो ATM, पॉईंट ऑफ सेल आणि मोबाईल डिव्हाइसेस. तर हे तुम्हाला विचारणार नाही सहसा AEPS म्हणजे काय, पण विचारलं तर लक्षात असू द्या. मी ॲडिशनल हे त्यात एक टर्म मला जाणवली, मला वाटलं की ठीक आहे आपण सांगून देऊयात, आता एवढं सांगतोच आहे तर एक एक्स्ट्रा पॉईंट यामध्ये ॲड केला. तर विचारणार नाही सहसा, पण विचारलं तर माहीत असू द्या की काय आहे. एक आधार इनेबल पेमेंट सिस्टम मॅनेज केला NPCI कडून, आणि ते जे आहे ते बँक लेड मॉडेल आहे. त्याच्या थ्रू कस्टमर काय करतात, आधारचा यूज करतात आणि परफॉर्म करतात बँकेचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कॅरी आउट करण्यासाठी ॲट मायक्रो ATM लेवल, पॉईंट ऑफ सेल आणि मोबाईल डिव्हाइसेस थ्रू. ओके. त्यानंतर उद्गम पोर्टल हे विचारतील तुम्हाला. उद्गम पोर्टल अनक्लेम डिपॉझिट गेटवे टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन. अनक्लेम डिपॉझिट गेटवे टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन हे विचारतील. याच्यामध्ये विचारतील तुम्हाला जे काही उद्गम पोर्टल आहे त्याच्यामध्ये जी काही काय म्हणतो आपण त्याला 10 इयर्स नंतर जी काही हे होती काय डीप फंड डिपॉझिट डिपॉझिट एज्युकेशन अवेअरनेस फंड असं काहीतरी फंड आहे तो डीप फंड म्हणून आहे. त्याच्यामध्ये 10 वर्षानंतर जर का एखाद्या अकाउंटमध्ये एखादं अकाउंट बंद पडलं आणि त्या अकाउंटमधून एखादा अकाउंट आहे, समजा एखादा अकाउंट आहे सेव्हिंग अकाउंट आणि त्याच्यामध्ये 1 लाख रुपये पडून आहेत, 10 वर्षापेक्षा त्या अकाउंटला झालेत, पण त्या अकाउंटमध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन झालं नाही, कुठलंही ट्रान्झॅक्शन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये झालं नाही, तर ते अकाउंट हे त्याला आपण काय म्हणतो, एक उद्गम पोर्टल आहे. त्या पोर्टलवर जाऊन आपल्याला त्या जे काही हे त्याला आपण अनक्लेम डिपॉझिट म्हणत असतो. अनक्लेम डिपॉझिट का, कारण की ते 1 लाख त्याच्यामध्ये 10 वर्षापेक्षाही जास्त दिवस झाले ते त्याच्यामध्ये पडून आहे. त्याला आपण काय म्हणत असतो, मला एक टर्म आठवत नाही त्याच्यामध्ये, तुम्हाला जर आठवत असेल सांगा. पण 10 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये पडून राहिलं तर ते नंतर या उद्गम पोर्टल थ्रू आपण त्या डीप फंडमध्ये ट्रान्सफर करत असतो. त्याला आपण चांगला वर्ड आहे, चांगली टर्म आहे, त्याला मला आठवत नाही एक्झॅक्टली. बरं जाऊ द्या, ठीक आहे. अनक्लेम डिपॉझिट तुम्हाला हे माहीत करून घ्या तुमच्या एंडी काय म्हणते त्याला, मला आठवत नाही आहे सध्या की काय म्हणते त्याला. तर हे उद्गम पोर्टल आहे. उद्गम पोर्टलचा फुल फॉर्म विचारतील. उद्गम पोर्टल म्हणजे काय, अनक्लेम डिपॉझिट गेटवे टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन. आणि 10 वर्षानंतर 10 वर्षापर्यंत एखाद्या अकाउंटमध्ये कुठली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन परफॉर्म झालं नाही आणि अमाऊंट पडून राहिली 10 वर्षापेक्षा जास्त, तर तेव्हा ती अमाऊंट या फंड आपण उद्गम पोर्टल थ्रू डीप फंडमध्ये ट्रान्सफर करत असतो. डीप फंड आहे 2015मध्ये आला होता, DEAF डीप नावाचा फंड असतो. डिपॉझिट एज्युकेशन अवेअरनेस फंड असं डिपॉझिट अँड एज्युकेशन अवेअरनेस फंड आहे. हा 2015मध्ये आला होता, ही स्कीम लॉन्च केली होती, तर त्या फंडमध्ये ट्रान्सफर करत असतात ते पैसा. ओके. विकर सेक्शन विचारतील तुम्हाला. विकर सेक्शन म्हणजे काय, तर विकर सेक्शनमध्ये कुठले सेक्शन येतात विकर सेक्शनमध्ये, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर येतात, आर्टिसन्स येतात, SHG JLGs येतात, ST SC येतात, पर्सन विथ डिसेबिलिटी येतात, वुमन बेनिफिशियरी येतात, ट्रान्सजेंडर येतात, मायनॉरिटी कम्युनिटी येतात. तर तुम्हाला 100% सांगतो विकर सेक्शनवर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. विचारतील विकर सेक्शनमध्ये कुठले सेक्शन क्लासिफाय होतात. तर विकर सेक्शनमध्ये स्मॉल अँड मार्जिनल फार्मर, आर्टिसन, SHG JLGs, ST SCs, पर्सन विथ डिसेबिलिटी, वुमन बेनिफिशियरी, ट्रान्सजेंडर आणि मायनॉरिटी कम्युनिटी एवढ्या साऱ्या प्रकारचे लोक त्याच्यामध्ये येतात. कशामध्ये, विकर सेक्शनमध्ये. त्याच्यानंतर आहे बघा बॅलन्स शीट. आता हा लास्ट टॉपिक बघूयात बॅलन्स शीट आणि संपूयात, नंतर बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. बॅलन्स शीटमध्ये काय, बॅलन्स शीट बघा. बॅलन्स शीट हे तुम्हाला तुम्ही जर का BCOMमध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तुमचं कॉमर्समध्ये, तर याच्यामध्ये खूप जास्त क्वेश्चन तुम्हाला बॅलन्स शीटवर येतील. सांगा अकाउंटिंग म्हणजे काय, प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग कुठले आहेत, गुडविल म्हणजे काय, गुडविल कशाला म्हणायचं, सोबत लायबिलिटीज म्हणजे काय, असेट म्हणजे काय. याच्यामध्ये तुम्ही असेट आणि लायबिलिटी हे जे आहे तुम्ही आता परफॉर्म केला असेल तुमच्या डिग्रीमध्ये, तर लायबिलिटी आणि असेट कशा मॅनेज करायच्या हे विचारतील. कंडिशनल बेस्ड क्वेश्चन विचारतील किंवा वेगवेगळे अजून टर्म्स असतील तुमच्या याच्यामध्ये BCOMमध्ये ज्या फेमस टर्म्स असतील, हायलाइटेड टर्म्स असतील, त्याच्यावर ते जनरली क्वेश्चन विचारतात. तर आता बॅलन्स शीट काय असते बघा. बॅलन्स शीट म्हणजे काय, बॅलन्स शीट इज अ फायनान्शियल स्टेटमेंट दॅट रिपोर्ट अ कंपनीज असेट, लायबिलिटी अँड शेअर होल्डर इक्विटी ॲट अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. किंवा आपण असं म्हणू शकतो इट इज अ फायनान्शियल डॉक्युमेंट. काय, बॅलन्स शीट इज अ फायनान्शियल डॉक्युमेंट विच शोज द फायनान्शियल हेल्थ ऑफ द कंपनी. काय, विच शोज द फायनान्शियल हेल्थ ऑफ द कंपनी. मला ही डेफिनेशन कंपॅरेटिव्हली सोपी वाटते पहिल्या डेफिनेशनपेक्षा, तर तुम्ही ही डेफिनेशन पाठ करून द्या. काय, इट इज अ फायनान्शियल डॉक्युमेंट, इट इज अ फायनान्शियल डॉक्युमेंट विच शोज फायनान्शियल हेल्थ ऑफ द कंपनी. हे काय एक फायनान्शियल डॉक्युमेंट आहे. बॅलन्स शीट म्हणजे काय, एक फायनान्शियल डॉक्युमेंट आहे. ते काय करते, ते शो करते, काय करते, फायनान्शियल हेल्थ कंपनीची आपल्याला शो करत असते. त्याला आपण बॅलन्स शीट असं कन्सिडर करतो, त्याला आपण बॅलन्स शीट असं म्हणत असतो. ओके. त्यानंतर बघा, इन बॅलन्स शीट
इन बॅलन्स शीट असेट अँड लायबिलिटीज आर ऑलवेज इक्वल. या बॅलन्स शीटमध्ये असेट आणि लायबिलिटीज ह्या ऑलवेज इक्वल असतात. हे जे काही बीकॉमचे स्टुडंट असतील त्याला माहीत आहे कशा प्रकारे लायबिलिटीज आणि असेट मॅनेज करायचे असतात, कसे बॅलन्स करायचे असतात. ओके, आता याच्यावर तुम्हाला याच्यामध्ये विचारतील मग करंट रेशो काय, तर करंट असेट अपॉन करंट लायबिलिटीज, त्याला आपण करंट रेशो म्हणत असतो. हे विचारतात बघा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये, हे विचारतात करंट रेशो म्हणजे काय, तर करंट रेशो म्हणजे करंट असेट अपॉन करंट लायबिलिटीज, त्याला करंट रेशो म्हणतो. काय करंट असेट अपॉन करंट लायबिलिटीज, त्याला आपण काय म्हणतो करंट रेशो. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. करंट रेशो म्हणजे करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, करंट रेशो म्हणजे करंट असेट अपॉन करंट लायबिलिटीज, आणि वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट मायनस करंट लायबिलिटीज. तर हे वर्किंग कॅपिटल याला आपण म्हणत असतो. तर बघा हे तुम्हाला विचारणार बॅलन्स शीट विचारणार सर्व स्टुडंट, असं नाही की बीकॉमच्याच, पण मॅक्झिमम हे क्वेश्चन बीकॉमच्या स्टुडंटला येतात. म्हणून सांगितलं की बीकॉमचे स्टुडंट तुम्ही जास्त थोडेसे याच्याबद्दल डिटेल रिसर्च करून ठेवा, किंवा पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या, किंवा अजून तुमच्या जे काही ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही शिकला आहात त्याच्याबद्दल थोडंसं सर्च करून ठेवा. ओके, काय सांगितलं, करंट रेशो म्हणजे करंट असेट अपॉन करंट लायबिलिटीज, वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट मायनस करंट लायबिलिटीज. तर आता हे लायबिलिटीज म्हणजे काय, असेट म्हणजे काय, तुम्हाला लायबिलिटीज म्हणजे काय आणि असेट म्हणजे काय सांगायची गरज नसावी, कारण आता तुम्ही RRB PO च्या फायनल इंटरव्ह्यूला आहात. RRB PO च्या फायनल इंटरव्ह्यूला आहात. आय होप तर तुम्हाला, मला असं वाटते, अशी आशा करतो की तुम्हाला एवढं बेसिक सांगायची गरज नसावी, आणि तुम्ही जे बीकॉमचे स्टुडंट असतील त्यांना सांगायची गरज नाही ऑफकोर्स, पण बाकी जे स्टुडंट असतील त्यांना लायबिलिटीज म्हणजे काय आणि असेट म्हणजे काय सांगायची गरज नसावी. आणि जर असेल तर खरंच सांगतो तुमची प्रिपरेशन खूप कमी आहे. जर तुम्हाला असेट आणि लायबिलिटी माहीत नसेल तर तुमची प्रिपरेशन POच्या हिशोबानं तुम्ही फायनलपर्यंत पोहोचले त्या हिशोबानं तुमची ही जी प्रिपरेशन आहे इंटरव्ह्यूची ती खूप कमी आहे. तर तुम्ही या प्रिपरेशनवर काम करा, लवकरात लवकर शक्य होईल तेवढं, पॉसिबल होईल तेवढं लवकर काय करा, बाकीचे जे काही लेक्चर्स आहेत आपले तेवढे कव्हर करायचा प्रयत्न करा, लेक्चर बघा, आणि हे पण जे काही लेक्चर सांगतो अजून घेणार आहे सर्व लेक्चर कव्हर करा. कारण असेट आणि लायबिलिटी जर तुम्हाला येत नसेल तर मग खरंच प्रॉब्लेम आहे. असेट आणि लायबिलिटी येत नसेल तर खरंच प्रॉब्लेम आहे, आणि मी सांगणार पण नाही. असं आहे का मला माहीत नाही, मला सगळंच माहिती, पण मी सांगणार नाही. असेट आणि लायबिलिटी जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या एंडनं सर्च करा. काय तुमच्या एंडनं थोडीफार मेहनत तुम्ही पण करा. त्यानंतर लायबिलिटीमध्ये काय क्लासिफाय होते आणि असेटमध्ये काय असते. लायबिलिटी म्हणजे कॅपिटल. आता आपण काय केलं, एखादा बिझनेस आहे, तर बिझनेसमध्ये आपण काय केलं, कॅपिटल इन्व्हेस्ट केलं, तर कॅपिटल जे असते ते काय असते, लायबिलिटीमध्ये क्लासिफाय होत असते. मी समजा काय केलं, समजा XY आणि Z नावाचा बिझनेस. सर तुम्हाला XYZ बिझनेस शिवाय काही सुचत नाही का, बरं जाऊ द्या, आपण दुसरा बिझनेस घेऊया. मी म्हणतो SK एंटरप्राइजेस मी स्टार्ट केला. SK एंटरप्राइजेस म्हणून मी स्टार्ट केला स्वतःचा बिझनेस. मी याच्यामध्ये काय केलं, 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली. याच्यामध्ये 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे मी कॅपिटल याच्यामध्ये इन्फ्यूज केलं किती, 10 लाख. कॅपिटल काय केलं, इन्फ्यूज केलं 10 लाखाचं. मग हे जे 10 लाखाचं कॅपिटल आहे हे कशामध्ये क्लासिफिकेशन होते, कशामध्ये क्लासिफाय केले जाते बॅलन्स शीटमध्ये, तर ते कॅपिटल हे लायबिलिटीज म्हणून कन्सिडर केलं असते बिझनेसमधलं. काय लायबिलिटीज. मग क्रेडिटर, आता मी तुम्हाला क्रेडिटर सांगणार नाही, डेप्टर पण सांगणार नाही, क्रेडिटर पण सांगणार नाही. मी क्रेडिटर पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलं, क्रेडिटर कशाला म्हणायचं आणि डेटर कशाला म्हणायचं हे मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. ते लेक्चर बघून घ्या, तेव्हा तुम्हाला हे कळलं की क्रेडिटर कशाला म्हणायचं आणि डेटर कशाला म्हणायचं. क्रेडिटर अगेन आपण लायबिलिटीजमध्ये क्लासिफाय करत असतो. कॅपिटल, क्रेडिटर आणि बॉरोईंग, आपण जे काही उसने पैसे घेतले. आता मी काय केलं, बिझनेसचा स्टार्ट केला, हे 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. मग या 10 लाखामधले 5 लाख माझे होते आणि 5 लाख मी माझ्या मित्राकडून एखाद्या उसने घेतले आणि त्याच्यामध्ये टाकले, तर ते माझ्यासाठी झालं बॉरोईंग. मग ते बिझनेससाठी झालं बॉरोईंग. म्हणून ते बॉरोईंग आपण क्लासिफाय कसे करत असतो, लायबिलिटीजमध्ये क्लासिफाय करत असतो. तर हे लायबिलिटीजमध्ये कुठले पॉईंट्स तुम्हाला विचारतील, सांगा. मग लायबिलिटीचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये काय येतं, तर मग त्याच्यामध्ये कॅपिटल येतं, त्याच्यामध्ये क्रेडिटर येतात, त्यामध्ये बॉरोईंग्स येतं. आणि त्यानंतर असेटमध्ये काय येते, फिक्स असेट येते. त्यानंतर कॅश येते, कॅश बी असते आपल्याकडे, काय हार्ड कॅश असली ती फिक्स असेटमध्ये येते. त्यानंतर बँक बॅलन्स असेल ते पण असेटमध्ये येते. त्यानंतर स्टॉक असेल, आपल्या बिझनेसमध्ये जो काही स्टॉक्स आहेत त्याला आपण असेटमध्ये क्लासिफाय करत असतो. आणि सोबत डेटर्स म्हणजे कुठले, ज्यांना आपल्याकडून काहीतरी म्हणजे आता हा एंटरप्राइज चालू केला, याच्यामध्ये आपण काहीतरी प्रोड्यूस केलं आणि ते उधारीमध्ये समोरच्यानं घेतलेलं आहे, ते डेटर्स ते पण आपण क्लासिफाय करत असतो असेटमध्ये. तर तुम्हाला विचारतील असेटमध्ये काय क्लासिफाय, असेटच्या कॉलममध्ये काय लिहितो, तर फिक्स असेट असतात, कॅश असते, बँक बॅलन्स असते, स्टॉक असते आणि डेटर्स असतात. आणि लायबिलिटीमध्ये काय असते, तर कॅपिटल असते, क्रेडिटर असते आणि बॉरोइंग्स असतात. तर हे आहे बघा, ब्रीफ सांगितलं मी तुम्हाला बॅलन्स शीटबद्दल.
मला वाटते. आणि इंटरव्ह्यूमध्ये याच्यापेक्षा जास्त काही विचारत नाही, त्यामुळे मी याच्यामध्ये जास्त डीप काही घुसणार नाही. एवढं तुम्हाला जेवढं इंटरव्ह्यूमध्ये विचारते त्या इंटरव्ह्यूच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगत आहे. बॅलन्स शीटमध्ये काय आहे, सोबत तुम्हाला सांगितलं क्रेडिटर, डेटर्स, क्रेडिटर हे अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. असेटमध्ये काय, असेटच्या कॉलममध्ये काय काय येतं, आणि सोबत लायबिलिटीच्या कॉलममध्ये काय काय येतं, करंट रेशो, वर्किंग कॅपिटल हे काय ते सांगितलं, बॅलन्स शीट काय ते पण सांगितलं. आता आय होप तुम्हाला हे सर्व कळालं असेल, लेक्चर आवडलं असेल. तर आता याच्यानंतर आपले जवळपास मी सांगतो तुम्हाला एक ब्रीफ आयडिया देतो की किती लेक्चर होतील. तर आपलं MPCवर एक लेक्चर होणार, MPCवर पूर्ण एक कंप्लीट लेक्चर होणार. थोडंसं लेक्चर लेंदी होऊ शकतं, कारण की आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये टूल्स बघायचे, कसे मॅनेज करायचे, कसे ॲडजस्ट करतो आपण कंट्रोल इन्फ्लेशन डिप्लेशन कंट्रोल करण्यासाठी. सोबत आपल्याला मिसलेनियस पोर्शन कव्हर करायचं आहे. मिसलेनियस पोर्शनमध्ये आता मी होईल तर मी आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मॅक्झिमम पोर्शन कव्हर करायचा प्रयत्न करेल. ओके, मॅक्झिमम पोर्शन कव्हर करायचा प्रयत्न करेल. आणि जर समजा या 2 लेक्चरमध्ये नाही झालं तर एक 3 लेक्चर मॅक्झिमम आपले 3 लेक्चर होतील अजून, आणि 3 लेक्चरमध्ये सर्व काही तुमचं कव्हर होऊन जाईल. इंटरव्ह्यू तुम्ही चांगले 3 लेक्चर अजून बघून घ्या, आणि तुमचं जे काय आहे प्रिपरेशन कंटिन्यू व्यवस्थित करा. आता तुमचे इंटरव्ह्यू 2-3 दिवसावर आलेले आहेत. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.